गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे माझा ट्रिपचा दिवस दुसरा. आम्ही आज आलेलो आहोत बिझनेसवर जोपोलीला. आम्ही आलो तर उघडे आमचे सकाळ सकाळ छान असं दर्शन सुद्धा झालेलं आहे. सकाळी मला थोडे व्हिडिओज काढायला नाही मिळाले कारण की मंदिरात गर्दी नव्हती, तर आम्ही पटपट आलो आणि दर्शन घेतलं. आणि आतमध्ये तसं पण अलाउड नव्हतं फोटोज वगैरे काढायला. बट 10 मिनिटातच आमचं दर्शन, 10 मिनिटं पण नाही, खूप कमी टायमामध्येच आमचं दर्शन झालंय. आणि पोरं आता थांबले आहेत मिठाई पेढे वगैरे घ्यायला. मित्रांनो, काल आम्ही जसा विचार केला होता की सकाळी लवकर जायचं आणि दर्शन घ्यायचं, म्हणजे गर्दी भेटणार नाही आपल्याला, आणि नेमकं तसंच झालं. 10 आणि 5 मिनिटाच्या आत आमचं दर्शन सुद्धा झालं. सकाळ सकाळ पहाटे आलं, पण किती वाजले आपल्याला यायला? 6 वाजता आलो ना. 5 वाजता आमचं ठरलं होतं, बट आवरेपर्यंत आम्हाला थोडा लेट झालं. 6 वाजता आलो मंदिरामध्ये. 6 वाजून 10 मिनिटांनी आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो. चांगलं दर्शन झालं. काय वाटतं रे तुला? चांगले दर्शन झालं, गर्दी पण मिळाली नाही मला. अजून हो, छान पूजा झाली, जल चढवला आम्ही. पूजा पण करता आली, गंगाजल पण चढवता आलं पिंडीवरती. आम्ही लवकर आणि फोटो सुद्धा काढता आले. फोटो पण काढले. आणि आता जे मी सांगते तुम्हाला, जर तुम्ही कृष्णेश्वरला येत असाल तर जर तुम्हाला दर्शन करून फोटो सुद्धा काढायचे असतील, म्हणजे आता असतात त्यांना फोटोज काढायचे असतात, तर तुम्ही 5 ते म्हणजे 6च्या आतच या, बिकॉज 6 पर्यंत चेकिंग होत नाही आणि 6 नंतर गेटच्या इथेच चेकिंग होते आणि तेव्हाच तुमचा फोन घेतला जातो आणि मग तुम्हाला मंदिराच्या आसपास पण फोटो काढता येईल. ट्राय करा, 5 ते 5:30 पर्यंत या. आतच या. मॅक्स टू मॅक्स 6 पर्यंत. 6च्या आतच या. मोबाईल बाहेर ठेवावा लागतो. आणि आम्हाला लकीली आम्ही लवकर आलो, फोटो सुद्धा आमचे झाले, छान फोटो वगैरे काढले, व्हिडिओज काढले. आणि आता आम्ही चाललो आहोत आमच्या दुसऱ्या लोकेशनला. तर बघूयात, दाखवतो तुम्हाला मी आता पुढे जाऊन. तर मित्रांनो, आमचं सकाळी मस्त छान असं दर्शन झालं कृष्णेश्वर मंदिरमध्ये. आणि आम्ही बाहेर निघालो आणि थोडा नाश्ता केला पोट भरून. फक्त डोसा तिखट होता, पूर्ण घाम काढला. तू घेतलेला शुभमला घाम आला फुल. घाम आला फुल. तर नाश्ता त्याची केला, पावडर आणि त्याची पावडर पण गेली. पावडर पण गेली. नाश्ता केला आणि आता आम्ही आलो आहोत एलोरा केव्सला. आता एंटर केलं आहे एलोरा केव्स मध्ये आणि तिकीट काढावं लागेल. तिकीट ऋतुजा बोलली की 40 रुपये पर पर्सन आणि पार्किंगचे 100 रुपये पर कार. हा ना, लूट मचा के नंबर 1 तुम में. छान आहे, पण बघ मस्त वाटतंय. आणि वातावरण तर सुंदर आहे. झाड दाखव ना, खूप मोठं. हे वडाचं झाड बघा व्यक्ती चाय के लिए. ना. खेकडा पकड, पकड़ पकड़ खेकड़ा पकड़. पकड 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 ए थांब, मी पकडते तुला, थांब. पकड पकड. ही खरंच पकडते. हे चावेल ना, डंक मारेल. हाय बेबी, बाय. ए नको पकडूया त्याला. पकडतोय, तूच गेलीस पकडायला. अरे त्याला खाऊ पण नाही शकत, तो सफेद आहे, काळे खातो आपण. जाऊ दे, बाय. अरे पण खायचंच का? फक्त पकडायचं. म्हणजे तुझं म्हणणं काय, तू गावी गेल्यावरती हा ना. असं करतेस? कसं कसं दाखव व्लॉग मध्ये लोकांना. या अरे पण म्हणजे आता ही खेकडा पकडायला गेली आणि आम्हाला बोलली की काय काय खेकडे खाऊ शकतो, व्हाईट खेकडा आहे तो नाही खाऊ शकत. आपल्या कोकणात वाईट नाही खात. हा, म्हणजे ही गावी जाते, खेकडा पकडे खाते, खेकडा पकडे खाते. एवढा जुलूम करते खेकड्यावरती. हे व्हेजिटेरियन लोकांना असंच वाटतं, जुलूम. बस, तू पण एक दिवस व्हेज होणार. चल. लिहून घे, नाही होणार. आणि तेव्हा हा ब्लॉग तू बघणार की शुभम कदम बोलला होता ही मी व्हेज होणार. रिपोर्टच करेल या ब्लॉग. चालेल. हे आहे एलोरा केव्स. आणि एलोरा केव्सचं जे बाजूचे बघा सगळे झाड वगैरे लावलेले आहेत, बाजूचं जे नेचर आहे भारी, छान वाटतंय ना. आता सकाळ सकाळ पण आता, आणि एवढा 8 वाजता ऊन पण आलाय वरती. छान वाटत. हा आहे माझा OTT. त्यावेळेस जे काम केले ते बघ ना, किती कोरीव काम आहे, एक 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 एक
प्रॉपर केले ना हो एकदम प्रॉपर आहे. आणि बघणार तो सगळंच. तर आम्ही आता आलो आहोत केव्सच्या थोडा वरती आलो तर आणि कैलास मंदिरात आलोय. कैलास मंदिर बघितलं मगाशी आम्ही आणि वरती आलो तर आम्हाला हा व्ह्यू पाहायला मिळाला. आम्ही मगाशी इथूनच एंटर केलं होतं, इथून स्टार्ट केलं होतं. आता लोक हळूहळू यायला लागलेत. थोडी गर्दी होते. मित्रांनो चला. मित्रांनो वैष्णवीला फोटो काढायला सगळं शिकवलं. कॅमेरा आता सोडतच नाहीये आणि आता तीच फोटो काढत चालली सगळ्यांचे नाही, फक्त हिचेच फोटो काढते ही. आणि यांचं असं आहे हा आणि यांचं असं आहे कुठेही जा लगेच फक्त फोटो काढा, फक्त फोटो काढा. अरे केव्स बघायला आलोय ते बघा ना जरा. त्यांचे फोटोज कधी संपणार नाहीयेत. बट मी फोटोज पण काढतोय, मध्ये मध्ये शूट पण करतोय. त्याच्यामुळे प्रॉपर व्हिडिओज काढायला मिळत नाही मला. बट जेवढं दाखवता येईल तेवढा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल. आणि आता इथून लोक बघा सुरुवात झाली लोकांची यायला. वैष्णवी भातकांडे फोटोग्राफी. पाऊस आहे? नाही. पाऊस नाही येते, पाणी येतं वरती. पाणी. थांब, हर्षला मला आर्म्स दाखवतोय कशा हवेत. कसे हवेत रे? हे बघा, एक असे आहे. हे बघा. आर्म्स असे पाहिजेत. हा त्याला बोलतात बॉडी प्रॉपर. बॉडी एक्सप्लोर करू नको YouTube. पैलवान आहे, पैलवान. हे जर टाकलं पहिलवान आला हा पहिलवान आला. लेणीमध्ये भरपूर ठिकाणी फिरलो आणि बरेच फोटोज वगैरे काढले. का आता अशा लोकेशनला आलोय तो पाहून खूप हा ना. भारी वाटतंय. आणि एक वॉटरफॉल आम्हाला पाहायला मिळाला इथे, दाखवतो तुम्हाला. हे बघा आता सगळे खाली उतरतायत. हे लेणी आणि वॉटरफॉल बघा. हे ओपन स्पेस, तिकडे जाऊ नाही शकत आहे वॉटरफॉल मध्ये. वॉटरफॉल मध्ये जाऊ नाही शकत आहे. वॉटरफॉल नको जाऊया ना, लांबून तर बघू. हा, लांबून बघू, फोटो बिटो काढू थोडेफार. त्याला फोटो वैष्णवी चला फोटो काढूयात. 1000 फोटो काढणार आणि त्यातला एकच फोटो पोस्ट करणार तेव्हा स्टोरीला. काय एक हात वाकडा, एक हात असा वाकडा. ते बघ, इकडे बघ, तिकडे बघ. हा किती फोटो काढणार का? जरा तरी लाज वाटू दे. फोटोला तरी लाज वाटते तुझी. फोटोला तरी लाज वाटते तुझी. फोटोला काय लाज वाटायची? मला लाज वाटली नाही, म्हणजे एवढे फोटोला 1000 काय फोटो लाज काढतोय. वाटली? ए भाई टाकू नको हे. सब डालेगा आपण. गाईज आम्ही आता पोहोचलेलो आहोत विश्वकर्मा मंदिराजवळ. ओम नमः शिवाय. शंकराचं खूप मोठं मंदिर आहे ते पण. पावसाची पण सुरुवात झालेली आहे आणि इथे असं म्हणतात की 12 ज्योतिर्लिंगचे काय आहेत पिंड आहेत इथे. विश्वकर्मा मंदिराजवळ आम्ही आलो होतो आणि येऊन बघतोय तर पाऊस तर सुरू झालाय. पण आल्यावर आम्हाला कळालं की इथे मंदिर बंद झालंय, मंदिरला लॉक लागला. बट वरची जी खिडकी आहे ती ओपन ठेवली आहे दरवाजाची, त्याच्यामुळे आमचं दर्शन झालंय. दर्शन तर भेटलं आम्हाला. हे आहे 12 ज्योतिर्लिंगचे पिंड. हे आहे सोमनाथ. कशी वाटली तुम्हाला आमची 2 दिवसाची ट्रिप? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि ही व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा. भेटूयात आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.